भारतातील जाती व्यवस्था. आता हाच तर्क हिंदू समाजाला लागू केल्यास जातीच्या विभाजनशील फिसिपरस स्वरूपाचे आणखी एक स्पष्टीकरण मिळते. हे स्वरूप जातीमध्ये अंगभूत असलेल्या स्वविभाजनाच्या किंवा स्वतःची पुनरावृत्ती करण्याच्या गुणधर्माचा परिणाम आहे. जातीच्या नैतिक, धार्मिक आणि सामाजिक नियमावलीला गंभीरपणे विरोध करणारी कोणतीही नवीन गोष्ट, नवनिर्मिती जात सहन करत नाही. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना जातीतून बहिष्कृत केले जाण्याचा धोका असतो आणि त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले जाते. शिवाय त्यांना दुसऱ्या जातीत प्रवेश मिळवण्याचा किंवा त्यात विलीन होण्याचा पर्यायही उपलब्ध नसतो. जातीचे नियम अत्यंत कठोर असतात आणि गुन्ह्यांच्या प्रकारांमधील सूक्ष्म फरक विचारात घेण्याची तसदी ते घेत नाहीत. नवनिर्मिती किंवा बदल कोणत्याही प्रकारचा असो, त्या सर्वांना सारखीच शिक्षा भोगावी लागते. एखादी नवीन विचारसरणी नवीन जातीला जन्म देते कारण जुन्या जाती ती सहन करत नाहीत. ज्या नव्या विचारांच्या व्यक्तीला आदरपूर्वक गुरु किंवा प्रेषित म्हटले जाते, तिची अवस्था अवैध प्रेमसंबंधांमधील पापी व्यक्तीसारखीच होते. फरक इतकाच की पहिली व्यक्ती धार्मिक पंथाच्या स्वरूपाची जात निर्माण करते, तर दुसरी व्यक्ती एका प्रकारची मिश्र जात निर्माण करते. जातीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे धाडस करणाऱ्या पापी व्यक्तीबद्दल जातीला कोणतीही दयामाया नसते. याची शिक्षा म्हणजे जातीच्युती, बहिष्कृत करणे आणि परिणाम म्हणजे एका नवीन जातीची निर्मिती. बहिष्कृत झालेल्यांनी स्वतःची वेगळी जात स्थापन करणे ही काही हिंदू मानसिकतेची विशिष्ट बाब नाही. वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. उलटपक्षी एखाद्या जातीने, शक्यतो उच्च जातीने, त्यांना आपल्या कक्षेत सामावून घेतल्यास त्या जातीचे नम्र सदस्य बनण्याची त्यांची अनेकदा तयारी असते. परंतु जाती या बंदिस्त घटक असतात आणि त्यांच्या पूर्ण जाणीवेनिशी केलेल्या कठोर भूमिकेमुळेच बहिष्कृत लोकांना स्वतःची वेगळी जात स्थापन करणे भाग पडते. या कठोर परिस्थितीचा तर्क निर्दयी असतो आणि त्याच्याच दबावाखाली काही दुर्दैवी गट स्वतःला बंदिस्त अवस्थेत पाहतात, कारण ज्यांनी त्यांना बाहेर ठेवले त्यांनी त्यांना स्वतःपासून वेगळे केलेले असते. याचा परिणाम असा होतो की जातीच्या नियमांना अमान्य अशा कोणत्याही आधारावर तयार झालेले नवीन गट एका यांत्रिक नियमाप्रमाणे नवीन जातींमध्ये रूपांतरित होत जातात आणि अशा प्रकारे जातींची संख्या अफाट आणि गोंधळात टाकणाऱ्या पातळीपर्यंत वाढते. अशा प्रकारे भारतातील जातीनिर्मितीच्या प्रक्रियेतील ही दुसरी कथा सांगितली जाते. आता माझ्या प्रबंधातील मुख्य मुद्द्यांचा सारांश मांडतो. माझ्या मते जाती व्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्यांकडून अनेक चुका झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या संशोधनात त्यांना चुकीच्या दिशा मिळाल्या आहेत. जाती व्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांनी या व्यवस्थेतील वर्ण किंवा रंगाच्या भूमिकेवर अवाजवी भर दिला आहे. स्वतःच वर्णभेदाच्या पूर्वग्रहांनी ग्रासलेले असल्याने त्यांनी जातीच्या समस्येमध्ये वर्ण हाच मुख्य घटक असावा अशी सहज कल्पना करून घेतली. परंतु हे सत्यस्थितीपासून पूर्णपणे दूर आहे. डॉक्टर केतकर यांचे म्हणणे अगदी योग्य आहे की कथित आर्य वंशाचे असोत किंवा द्रविड वंशाचे, सर्व राजे आर्यच होते.
एखादी जमात किंवा कुटुंब वांशिकदृष्ट्या आर्य आहे की द्रविड, हा प्रश्न भारतीयांना कधीच सतावला नाही. परदेशी अभ्यासक आले आणि त्यांनी जेव्हा भेदरेषा आखण्यास सुरुवात केली तेव्हाच हा प्रश्न उपस्थित झाला. त्वचेचा रंग ही बाब महत्वाची उरली नव्हती. तसेच त्यांनी केवळ वर्णनांनाच स्पष्टीकरण मानण्याची चूक केली आणि ती वर्णे म्हणजे जातीच्या उत्पत्तीचे सिद्धांतच आहेत अशा आविर्भावात त्यांवर वाद घातले. व्यवसायाधारित किंवा धर्माधारित जाती अस्तित्वात आहेत हे खरे, पण त्यावरून जातीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण मिळत नाही. व्यावसायिक गट हे जाती का बनले याचा शोध घेणे अजून बाकी आहे, परंतु हा प्रश्न कधी उपस्थितच केला गेला नाही. शेवटी त्यांनी जाती व्यवस्थेकडे अत्यंत हलकेपणाने पाहिले आहे, जणू काही ती केवळ एका फुंकरीने निर्माण झाली असावी. याउलट मी स्पष्ट केल्याप्रमाणे जाती व्यवस्था टिकवून ठेवणे जवळजवळ अशक्य आहे, कारण त्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत. जाती व्यवस्था श्रद्धेवर आधारलेली आहे हे खरे, परंतु एखादी श्रद्धा एखाद्या संस्थेचा पाया बनण्यापूर्वी ती संस्था स्वतः टिकून राहणे आणि बळकट होणे आवश्यक असते. जातीविषयक समस्येच्या माझ्या अभ्यासात 4 मुख्य मुद्द्यांचा समावेश आहे. 1. हिंदू लोकसंख्येची रचना संमिश्र असूनही त्यामध्ये खोल सांस्कृतिक एकता आहे. 2. जात म्हणजे एका मोठ्या सांस्कृतिक घटकाचे तुकडे करून केलेली विभागणी आहे. 3. सुरुवातीला केवळ एक जात होती. आणि 4. अनुकरण व बहिष्काराच्या प्रक्रियेतून वर्ग हे जातीमध्ये रूपांतरित झाले आहेत. आज भारतात जातीच्या समस्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण या अस्वाभाविक संस्थेचे उच्चाटन करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. तथापि सुधारणेच्या अशा प्रयत्नांमुळे या संस्थेच्या उगमस्थानाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. हा उगम एखाद्या सर्वोच्च सत्तेच्या जाणीवपूर्वक दिलेल्या आदेशामुळे झाला आहे की विशिष्ट परिस्थितीत मानवी समाजाच्या जीवनात झालेली ती एक उत्स्फूर्त, अजाणतेपणी झालेली वाढ आहे यावर मतभेद आहेत. ज्यांचे मत नंतरचे आहे, म्हणजे जी उत्स्फूर्त वाढ मानतात, त्यांना या निबंधात मांडलेला दृष्टिकोन नक्कीच विचारप्रवर्तक वाटेल अशी मला आशा आहे. व्यावहारिक महत्त्वाव्यतिरिक्त जातीची समस्या ही अत्यंत वेधक आणि लक्ष वेधून घेणारी आहे. तिच्या सैद्धांतिक पायाबद्दल मला वाटणाऱ्या कुतूहलापोटी मला योग्य वाटणारे काही निष्कर्ष आणि त्यांच्या पुष्ट्यर्थ असलेली कारणमीमांसा मी आपल्यासमोर मांडत आहे. तरीही हे निष्कर्ष अंतिम आहेत किंवा या विषयावरील चर्चेत केवळ एक भर घालण्यापलीकडे काही आहेत असा दावा करण्याचा दुस्साहस मी करणार नाही. मला असे वाटते की या विषयावरील विचार प्रक्रिया चुकीच्या मार्गाला लागली आहे. म्हणूनच उपयुक्त सत्य शोधण्याच्या दृष्टीने संशोधनाचा योग्य मार्ग कोणता असावा हे दर्शवणे हा या निबंधाचा मुख्य उद्देश आहे. तथापि या विषयाकडे पाहताना पूर्वग्रह बाळगणे टाळले पाहिजे. विज्ञानाच्या क्षेत्रात भावनेला स्थान नसावे आणि गोष्टींचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केले जावे. माझ्या स्वतःच्या विचारसरणीचे पूर्णपणे खंडन झाले तरी मला तितकाच आनंद होईल जितका आनंद एखाद्या विषयावरील तार्किक मतभेदातून मिळतो, कारण अनेक विद्वानांनी सखोल चर्चा करूनही हा विषय कदाचित कायमच वादग्रस्त राहणार आहे. शेवटी एवढेच सांगेन की जरी मला जातीविषयक एखादा सिद्धांत मांडण्याची इच्छा असली तरी तो सिद्धांत टिकण्यासारखा नाही हे सिद्ध झाल्यास तो सोडून देण्यासही मी तितकाच तत्पर असेन.